मग आता गुरुवार शुक्रवार अधिवेशनाचा तिसरा आठवडा संपणार, पुढच्या आठवड्यात 3-4 दिवस सुट्या आहेत, विषय मागं पडणार. चर्चा का होत नाही महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नागरी उड्डाण कार्यालय कारवाई का करत नाही, हा प्रश्न नागरी उड्डाण कार्यालयाचं उत्तर देऊ शकतं. मी महाराष्ट्राचा प्रश्न विचारतोय. काल मी तुम्हाला इथेच सांगितलं होतं की उद्याच्या म्हणजे आजच्या कामकाजामध्ये चर्चा होणार, पण परत अजितदादांचं दुर्दैव असं आहे की आजच्या कामकाजात पण चर्चा नाही, म्हणजे चर्चा लावूच नाही. हे का असं आहे की शशिकांत शिंदे साहेबांनी सातत्यानं मागच्या आठवड्यात पाठपुरावा केला होता. सोमवारी चर्चा येणार, मग मंगळवारी चर्चा येणार, दोन्ही दिवस स्किप झाले. आज मी आता कामकाज पाहतोय आजचं, त्यातही नाही. आजचा बुधवार आहे, मग आता गुरुवार शुक्रवार अधिवेशनाचा तिसरा आठवडा संपणार, पुढच्या आठवड्यात 3-4 दिवस सुट्या आहेत, विषय मागं पडणार. चर्चा का होत नाही महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. असा जर कोणता पडदा असेल की पडद्याच्या मागून चर्चा होत आहे, तर तो पडदा काढावा लागेल. आता त्या पडद्याच्या मागे काय आहे, पण चर्चा होणं अपेक्षित आहे. कारण नेता राज्याचा गेलाय, महाराष्ट्रातला इतका मोठा नेता, त्यांचं जाणं, ज्यांनी 40 वर्ष या विधान भवनमध्ये आपली जनतेची सेवा केली, आणि त्यांच्यावर साधी चर्चाही होऊ नये त्यांच्या विमान अपघातात. काल आमदार अमित देशमुख साहेबांनी जे प्रश्न विचारले ना विधानसभेमध्ये, ते खरं आहे ना. राजशिष्टाचार विभाग जो असतो, त्यांनी पण याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. आज आपण अर्थसंकल्पावर चर्चा केली, विमानतळं सुरक्षित असली पाहिजे. बारामतीच्या विमानतळाच्या बाबतीत किंवा जिथं ती एअर स्ट्रीप आहे त्या बाबतीत अगोदर सुरक्षा घेतली असती, तशी काळजी घेतली असती, तर दादा आज आपल्यात असते. दादांनी अर्थसंकल्प मांडला असता, आम्हाला आनंद असता. पण हे असं का घडलं, याला जबाबदार कोण? राजशिष्टाचार खात्याने जो काही अद्यापही त्याबाबत खुलासा केलेला नाही, ते पण बाब गंभीर आहे. त्या संदर्भात माननीय विधानसभेचे सदस्य अमित देशमुख साहेबांनी काल खूप चांगले प्रश्न उपस्थित केले, आणि मला असं वाटते दादावर प्रेम करणाऱ्या खासदारांनी, आमदारांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी हाच प्रश्न महाराष्ट्रात रेटून धरावा जे अमित देशमुखांनी विचारले.